गाझियाबाद हादरले। बकरी ईदच्या दिवशी 11वीच्या विद्यार्थ्याची चाकू भोसकून निर्घृण हत्या। बकरा हलाल करताना पाहिलंय का? सूर्यप्रतापच्या हत्येपूर्वी आरोपीने उच्चारलेले भयंकर शब्द। ईदच्या दिवशी मित्रानेच केला विश्वासघात। गाझियाबाद मधील 17 वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू। सीसीटीव्ही फुटेज आले समोर। गाझियाबाद मधील विद्यार्थ्यावर झालेल्या हल्ल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती। एका निष्पाप 17 वर्षांच्या विद्यार्थ्याला घरातून बोलावून घेतलं जातं। त्याला विचारलं जातं, कधी बकरा हलाल होताना पाहिलंय का? आणि पुढच्याच काही मिनिटात त्याच्या पोटात सपासप चाकू खुपसले जातात। उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मध्ये माणुसकीला काळीमा फासणारी ही अत्यंत थरारक आणि संतापजनक घटना घडली आहे। पण उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी देखील 24 तासांच्या आत जशास तसे उत्तर देत मुख्य आरोपी असदला एन्काउंटर मध्ये यमसदनास पाठवलंय। नक्की काय घडलं त्या दिवशी? पोलिसांचा दावा काय आहे आणि कुटुंबाचा आक्रोश काय आहे? पाहूया सविस्तर। उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मधील खोडा कॉलनी परिसरात 28 मे रोजी म्हणजेच बकरी ईदच्या दिवशी एका 17 वर्षीय 11वीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला। सूर्यप्रताप चौहान असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्यावर शेजारी राहणाऱ्या असद आणि त्याच्या इतर 4 ते 5 साथीदारांनी चाकूने जीवघेणा हल्ला केला होता। गंभीर जखमी अवस्थेत सूर्यप्रतापला नोएडा येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र उपचारादरम्यान 29 मे रोजी त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर संतप्त स्थानिक नागरिक आणि हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी खोडा परिसरात तीव्र निदर्शने करत बाजारपेठा बंद पाडल्या, ज्यामुळे पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परिसरात फ्लॅग मार्च काढावा लागला। या संपूर्ण प्रकरणाला आता एक गंभीर वळण मिळालंय। पीडित कुटुंबाने केलेल्या दाव्यानुसार आरोपींनी सूर्यप्रतापला कधी बकरा हलाल होताना पाहिलंय का? चल तुला दाखवतो असे म्हणत एका निर्जन गल्लीत नेले आणि त्याच्यावर चाकूने सपासप वार केले। मात्र पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधारे हा वाद दुचाकी चालवण्याच्या कारणावरून झाल्याचं म्हटलंय। पोलीस आयुक्त धवल जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत आणि आरोपी एकमेकांना आधीपासून ओळखत होते आणि त्यांच्यात जुना वाद होता। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उत्तर प्रदेश पोलिसांनी तत्काळ कारवाईचे सत्र सुरू केले। या प्रकरणी दाखल गुन्ह्यात एकूण 5 आरोपींचा समावेश होता, ज्यांच्यापैकी 3 अल्पवयीन संशयितांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले होते, तर 50,000 रुपयांचे बक्षीस असलेला मुख्य आरोपी असद हा फरार होता। शनिवारी मध्यरात्री खोडा आणि इंदिरापुरम पोलिसांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत असदने पोलिसांवर गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या प्रत्युत्तराच्या गोळीबारात मुख्य आरोपी असद गंभीर जखमी झाला आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। या चकमकीत एक पोलीस अधिकारीही जखमी झालाय। राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि बसपा प्रमुख मायावती यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत दोषींवर कठोर कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले आहे, तर पीडित कुटुंबाने इतर आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवण्याची मागणी केली आहे। गाझियाबादच्या पोलिसांनी मुख्य आरोपी असदचा खेळ तर संपवला, पण मृत सूर्यप्रतापच्या आईच्या डोळ्यांतील अश्रू अजूनही थांबले नाही। माझ्या मुलाला 7 जणांनी मिळून मारलंय, मग एन्काउंटर एकाचाच का? सगळ्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवा हा त्या माऊलीचा टाहो आज प्रशासकीय व्यवस्थेला प्रश्न विचारतो आहे। सणासुदीच्या दिवशी अल्पवयीन मुलांच्या डोक्यात एवढी हिंसक विकृती येतेच कुठून? हा केवळ 2 मित्रांमधील बाईकचा वाद आहे की त्यामागे कोणती विषारी मानसिकता लपली आहे? यावर आता सखोल आत्मचिंतन करण्याची गरज आहे। या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। या घटनेचे संपूर्ण देशात काय पडसाद उमटतात याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।